सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना गॅसचे त्रास आहेत, हे गॅस सारखा जातो तर त्या लोकांनी वेलदोडा खायचा दिवसभरात, पोट कमी करायचं आहे तर त्या लोकांनी दालचिनी खायची आहे। लहान मुलं जे बोबडं बोलतात ना, तोत्र बोलतात बघा, तर तोत्र बोलत असेल एखादा अक्षर असेल बघा, ळ म्हणाले तर ल म्हणतंय किंवा ल म्हणताना ळ म्हणतं, तर ह्या गोष्टी होतात बऱ्याच मुलांच्या मध्ये, असं लहान मुलांच्या मध्ये होतात। तर दालचिनीचं असं दालचिनी हे करायचं, लेप करायचं, त्याच्या जिभेला घासायचा, दालचिनी उगाळायची आणि जिभेला घासायचं त्याच्या, रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा करायचं। ते 15 ते 20 दिवसामध्ये ऑटोमॅटिक पोपटासारखं बोलायला लागतं बघा, लगेच बोबडेपणा कमी येतं, जिभेचं जडत्व कमी होतंय आणि जीभ लपलपायला लागते ऑटोमॅटिक। करून बघा आणि मग सांगा या गोष्टी। अच्छा छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप। जर समजा महिलांवर तुम्हाला जर तब्येत व्यवस्थित राखायची असेल, गर्भाशयातले जर सगळे प्रॉब्लेम तुम्हाला घालवायचे असतील तर खूप छान प्रकारे तुम्हाला सांगतो, बडीशेप थोडी भाजून घ्यायची आणि ती मधासोबत खायची। बडीशेप थोडी भाजून घ्यायची ती मधासोबत खायची। तुमचे मासिक धर्मातल्या अडचणी असो किंवा गर्भाशयातले काही प्रॉब्लेम असो, हे ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते। जर तुम्हाला तब्येत अजून जर कंबरदुखी, गुडघेदुखी पुढच्या आयुष्यात होऊ नये असं वाटत असेल किंवा आता जरी असेल तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर खसखस खायची। आता भाजून खाऊ का तळून खाऊ इच्छा नका, गप खावा, 1 चमचा खसखस खायची। मुलांना पुरुषांना सगळ्या सांगतो, 1 चमचा पांढरे तीळ खायचे रोज सकाळी। हाडं एवढी मजबूत होतात, कॅल्शियम एवढं दणकट भरते ना की आपल्याला कुठल्याही गोष्टीत काय अडचण येत नाही। बऱ्याच लोकांना वाटते आता संसारातून राम निघून गेला, पाया पडतो, असलं काय बोलत जाऊ नका, तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला असतो याचा अर्थ। कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नका, कॉन्फिडन्स वरती संसारात राम राहतो माहितीये का। तर हे जर तुम्हाला टिकवायचं असेल तर रोज 1 चमचा सकाळी उठल्यानंतर तुम्ही जाऊन आलात, तुमचं प्रातर्विधी करून सगळं झालं, फ्रेश झालं की सगळ्यात महत्वाचं ते पहिला नाश्ता करणं। नाश्ता झाला की 1 चमचा पांढरे तीळ खायचे, बघा मजबूत होते बॉडी, मसल्स बिसल्स सगळे स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि पांढऱ्या पेशीला खूप ताकद मिळते याच्यातून। ह्या गोष्टी करायच्या। अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा 21 दिवस, वर्षातून 21 दिवस करायचं बस, बाकी कुठलंही टेन्शन राहत नाही, लघवीचे कुठले त्रास राहत नाही, कुठल्याही प्रकारे आपल्याला बरेच प्रॉब्लेम असतात। आता काय मर्यादा असल्यामुळे मी बोलू शकत नाही, पण तुम्हाला जे जे प्रॉब्लेम आहेत ना ते अशोकाच्या पानातून निघून जाऊ शकतात। तुम्ही अशोकाच्या पानांचा काढा प्या, तुम्ही पिंपळाच्या पानाचा काढा प्यायचा, खूप छान प्रकारे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो। अशा पद्धतीनं निसर्गाने भरभरून दिले। कोविड मध्ये ऑक्सिजन, एका दिवसाच्या ऑक्सिजनला 6000 रुपये किंमत होती, माहिती आहे ना। आज तुमचं वय गुणिले दिवस, तुमचे दिवस गुणिले 6000 करा आणि त्यातलं किती तुम्ही निसर्गाला परत दिले हे विचार करा। दिले का? कुठल्या झाडाला तुम्ही पैसे दिलेत का ते तुम्हाला ऑक्सिजन देतात? निसर्ग जाणा, निसर्ग माना, आयुर्वेद आपला आहे, आपण राखला पाहिजे, सांभाळला पाहिजे, बरोबर आहे का नाही सांगा बरं तुम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन घेऊन गेले लोक, मोठमोठाले ग्रंथ जाळले, भवानी तलवार घेऊन गेले, लक्षात घ्या। आयुर्वेद तरी वाचूया कमीत कमी, अजून आहे तर आयुर्वेद वाचवला पाहिजे। आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, तुमचा नाही का आयुर्वेद, भारत देशाचा आयुर्वेद आहे, जग मान्य करते। माझ्याकडे 54 देशातून लोक येतात। आजपर्यंत हे आयुर्वेद आणि निसर्गोपचाराच्या जीवावरती 7.5 लाख लोकांवरती यशस्वी उपचार तोडकर संजीवनीवर केलेले आहेत। आणि काय पाहिजे सांगा, ह्याच्यापेक्षा युट्यूबवरचं बघून बरेच झालेले तरी करोडोमध्ये असतील, ते मला माहित नाही, पण 7.5 लाख लोक माझ्या इथे येऊन यशस्वी उपचार घेऊन बरे झालेले लोक आहेत। आता मला वाटतं चव्हाण सर पण सांगतील त्यांच्याच ओळखीची कितीतरी येऊन बरे होऊन गेलेले लोक। तर हे लक्षात ठेवा तुम्ही की चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगायचं असेल, जर नैसर्गिक आयुष्य जगलो तर आपण निरोगी राहू शकतो। नैसर्गिक आयुष्य जगण्यासाठी खूप कमी खर्च आहे, जास्त खर्च नाही। पिझ्झा बर्गर खाल्लं म्हणजे 199 रुपयाला पिझ्झा बर्गर आहे, भाकरी कितीला आहे? 5 रुपये पकडू, 10 रुपये पकडू, 20 रुपयाला एक भाकरी पकडू, बरोबर आहे काय? 10% रकमेमध्ये तुम्ही कसं तुमची तब्येत ठेवू शकता ते बघा। 10% रकमेमध्ये 5 रुपयाची भाकरी खाली तर तुम्हाला ताकद किती येणार आहे ते बघून राहा तुम्ही। आणि 199चा पिझ्झा खाल्यानंतर काय? प्रत्येक देशाचं प्रत्येक जागेचं ठरलेलं आहे, इथल्या वातावरणानुसार इथल्या लोकांचा आहार असायला पाहिजे।